भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा संजय राऊतांवर निशाणा आहे। संजय राऊतांनी पुरावे द्यावे, स्टंटबाजी नको असं ते म्हणतात। अजितदादांच्या अपघातावर संशय असेल तर पुरावे द्या। शरद पवार यांनी अपघात आहे असं सांगितलं तरी संशय का, हा मुद्दा नवनाथ बन उपस्थित करतायत। या प्रकरणामध्ये सविस्तर चौकशी झाली पाहिजे। अजितदादांच्या अपघातामुळे महाराष्ट्राचं मोठं नुकसान झाले। अजितदादांच्या अपघातामुळे एक चांगला राजकारणी आपल्यातून निघून गेलाय, त्यामुळे या प्रकरणातलं सत्य समोर आलं पाहिजे। परंतु सत्य समोर आणताना आपण जाणीवपूर्वक प्रसिद्धी मिळण्यासाठी आणि स्टंटबाजी करण्यासाठी आरोप करतायत का, याचा विचार देखील संजय राऊत आणि रोहित पवार यांनी केला पाहिजे। या प्रकरणामध्ये पवार आणि संजय राऊत यांची भेट झाली। रोहित पवारांना देखील माझी विनंती आहे की तुम्ही संजय राऊत यांच्यासारखे हवेमध्ये बाण सोडू नका। संजय राऊत रोज उठून खोटे आरोप करतायत, तसं संजय राऊत यांना गुरु करून तुम्ही संजय राऊत जशी स्टंटबाजी करतात तशी स्टंटबाजी रोहित पवार यांनी करू नये, कारण या अपघात गंभीर आहे आणि या अपघाताचं गांभीर्य घालू नका। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक बोलावली आहे। दुपारनंतर या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। राज्यसभेसंदर्भात या बैठकीत चर्चा होणार आहे। शिवसेनेकडे राज्यसभेची एक जागा आहे, मात्र इच्छुकांची गर्दी जास्त आहे अशी माहिती आहे। त्या दृष्टिकोनातून या बैठकीअंतर्गत चर्चा होणार असल्याची बातमी आहे। कराड नगरपालिकेच्या विशेष सभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये झुंपली आहे। विरोधी पक्ष नेत्यांनी अंदाजपत्रकातील त्रुटी दाखवल्यानंतर सत्ताधारी नगरसेवक हे संतापले आहेत। विरोधी पक्ष नेते आणि सत्ताधारी नगरसेवकांमध्ये तू-तू-मैं-मैं सुद्धा आहे। बारामती विमान अपघातात VSR कंपनी पहिली आरोपी आहे, तर दुसरी सह आरोपी DGC आहे असा हल्लाबोल खासदार संजय राऊत यांनी केलेला आहे। आणि या दोघांवर सुद्धा कारवाईला विलंब का होतो, हा सवाल राऊत उपस्थित करतायत। VSR कंपनी ही यातली आरोपी क्रमांक 1 आहे आणि सह आरोपी DGC आहे। या दोघांची जी हातमिळवणी आहे गुन्हेगारी स्वरूपाच्या कृत्यांमध्ये, DGC आणि VSR कंपनी, त्या हातमिळवणीतून अजित पवार यांचा मृत्यू ओढवलेला आहे आणि म्हणून त्याची चौकशी होत नाही। अज्ञात भागीदार कोण आहेत, बेनामी, तर ते आंध्रचे राजकारणी, महाराष्ट्रातले काही राजकारणी, अत्यंत महत्त्वाचे उद्योगपती, हे सगळे या कंपन्यांमधले बेनामी भागीदार आहेत। VSR कंपनीचं पूर्ण ऑडिट करा। VSR कंपनीमध्ये जे काही चुकीच्या गोष्टी असतील त्याच्यावर निश्चितपणे कारवाई केली पाहिजे, कारण कुठलाही अपघात हा दुर्दैवी असतो। अजितदादांचा अपघात देखील महाराष्ट्राचं मोठं नुकसान त्या अपघातामुळे झाले। जोपर्यंत तुम्ही निष्कर्षापर्यंत पोहोचत नाही, जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही, तोपर्यंत या प्रकरणात अशा पद्धतीचे आरोप करणं चुकीचे आहेत। आपल्याकडे काही पुरावे असतील तर ते पुरावे निश्चित द्यावे। VSR कंपनी असेल किंवा संबंधित कुणी असतील, त्या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।